भाईंदर पूर्वेच्या रामकृपामध्ये सिलेंडर ब्लास्ट। भाईंदर पूर्वेच्या रामदेव पार्क परिसरात एक रहिवासी इमारतीमध्ये रामकृपा इमारतीमध्ये तळमजल्यावर एका घरात सिलेंडर ब्लास्ट झाला। यामध्ये एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। तर या ब्लास्टचा आवाज इतका जोरात होता की समोरच्या इमारतीमधल्या 7 मजल्यापर्यंतच्या काचा तुटल्या। घटनास्थळी अग्निशामक दलाचे 4 बंब 25 पेक्षा अधिक कर्मचारी दाखल झाले असून सर्व घराची तपासणी करत आहेत। तर सदर घरामधून 5 सिलेंडरची बाटले काढण्यात आले आहे। रामदेव पार्क येथील रामकृपा इमारतीच्या तळमजल्यावर हा प्रकार घडला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मागील काही महिन्यापूर्वीच ही खोली भाड्यावर देण्यात आली होती। यात राहणारे भाडोत्री खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करतात। गुरुवारी रात्री 10च्या सुमारास संजय नामक तरुणाने घरात प्रवेश केला असता हा स्फोट झाला। यामुळे प्रचंड मोठा आवाज होऊन अवतीभवती असलेल्या इमारतीमधील 7 काचा फुटल्या। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले आणि जखमी तरुणांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले। घरात स्फोट झालेल्या सिलेंडर व्यतिरिक्त इतर व्यावसायिक 5 सिलेंडर आढळून आले आहे। त्यामुळे मोठी दुर्घटना घडली असल्याची माहिती उपस्थित अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली आहे। आता सुमारे 10च्या सुमारास आम्हाला कनके फायर ब्रिगेडला फोन आला की असा ब्लास्ट झालेला आहे का। या बिल्डिंगचं नाव सांगितलं। आम्ही ते त्वरित आमचं फायर टेंडर घेऊन इकडे कॉलवर आलो। त्यावेळेलाच बघितलं तिकडे खिडक्या पूर्ण फुटलेल्या होत्या बाहेर आणि आतमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आग होती। आम्ही दोन्ही बाजूनी 2 लाईन टाकल्या होतच्या आणि पूर्ण आग विझवून टाकली। काय घटनाक्रम नेमकं का आढळून आले त्या ठिकाणी? कोण जखमी आहे? एक माणूस कोण जखमी आहे असे इथल्या नागरिकांनी आम्हाला सांगितलं। त्याला हॉस्पिटलला त्यांनी आधीच पाठवलं होतं, आम्ही यायच्या आधी पाठवलं होतं। सिलेंडर ब्लास्ट आहे, एकूण किती सिलेंडर सर ब्लास्ट आहे असं आम्ही सांगू शकत नाही, कारण तिथे ब्लास्ट झालेला सिलेंडर आम्हाला मिळालेला नाही। ब्लास्ट झाला पण तो सिलेंडरचा झाला हे सांगू शकत नाही, कारण ब्लास्ट झालेला सिलेंडर आम्हाला मिळाला नाही। किती सिलेंडर जप्त केले आणि किती गाडी आली होती? आमच्या इकडे 3 गाड्या आल्या होत्या। कनकिया फायर ब्रिगेडवरून 2 आल्या होत्या आणि सिल्वर पार्कवरून 1 आले होते आणि आमचे साहेब सुद्धा बरोबर आलेले आहेत।